ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मैत्रिणींनो, बघा 22 तारखेला घटस्थापना झालेली होती. बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे, म्हणजे दसरा जवळ आलेला आहे. बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहे ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हे हलवले जातात. तर नवरात्रीचे 9 दिवस घटाचे पूजन केले जाते, म्हणजे आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते. आणि नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे देवी आईच्या 9 रूपांचे पूजन या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये केले जाते. आता 2025 मध्ये नवरात्रीची सांगता म्हणजे घट जे आहेत ते कधी उठवायचे आहेत, त्याचबरोबर घटांना नैवेद्य काय दाखवायचा आहे, तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे, त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहे, बरेच जण नवरात्रीचे 9 दिवसाचे म्हणजे नवरत्नाचे उपवास करतात, बरेच जण उठता बसता असे उपवास करतात. तर नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायचे आहेत, उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे, त्याच नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जाते, कडाकणी केली जाते, तर ती कोणत्या माळेला बांधायची असते आणि देवीला अर्पण करायची असते, आणि सर्वात महत्त्वाची घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायचे ही माहिती सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामध्ये घटी बसवलेले असतात, मग तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात, पण बरेच जण देव हे पानावर बसवतात, विड्याच्या पानावर बसवतात. तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती आपल्याला कधी करायची, अखंड दिवा जर आपल्याला आपण लावला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा, त्याचबरोबर बरेच जण 99% लोक बघा त्या 3 चुका करतात, त्या 3 चुका आपल्याला टाळायच्या आहेत. त्यामुळे बघा आपल्याला या नवरात्रीचे संपूर्ण फळ प्राप्त होते. तर या चुका कोणत्या आहेत, गट हलवत असताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग बघूया. आता बघूया नवरात्रीची सांगता म्हणजे घट जे आहे ते बसवलेले, तर ते आपल्याला कधी हलवायचे आहेत, घट हे कधी उठवत आहे. तर यावर्षी 1 ऑक्टोबर 2025ला बुधवारी नवमी तिथी आहे, म्हणजेच महानवमी. आणि या महानवमीला 1 ऑक्टोबरला बुधवारी घट हे उठत आहे आणि हलवले जाणार आहे. आता जर तुमच्या घराची परंपरा असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हलवले जात असतील, तर 1 ऑक्टोबरला बुधवारी हलवले जाणार आहेत, म्हणजे उठवले जाणार आहेत. आणि बऱ्याचशा घरामध्ये असे देखील पद्धत असते की बरेचसे भागामध्ये अशी पद्धत असते की दसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला घट हे उठवले जातात, हलवले जातात. जर तुमच्या घराची किंवा भागाची पद्धत असेल दसऱ्या दिवशी घट हलवले जात असतील, तर 2 ऑक्टोबरला गुरुवारी दशमी म्हणजे विजयादशमी आहे, दसरा आहे, तर त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता. जशी तुमची परंपरा आहे, जशी पद्धत आहे तुमच्या घरामध्ये चालत आलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते घट हलवायचे आहेत. जर तुमच्याशी अशी पद्धत आहे की महानवमीला घट हलवायचे, तर 1 ऑक्टोबरला बुधवारी नवमीला घट हलवायचे आहेत. आणि जर दसऱ्या दिवशी तुम्ही पद्धत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये 2 ऑक्टोबरला गुरुवारी दसऱ्या दिवशी घट हलवायचे आहेत. तर बघा हे सगळ्यांना समजलं असेल. आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचा. घट ज्या दिवशी हलवतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो. बऱ्याच घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो. आता बघा तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे. घट उठवताना किंवा तुम्ही घट दसऱ्या दिवशी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य हा दसऱ्या दिवशी करायचा आहे. घट हलवायच्या अगोदर आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि याच नैवेद्य कुळाचाराप्रमाणेच बनवला जातो. त्याचबरोबर पुरणाचे दिवे देखील बनवले जातात. पुरणाच्या दिव्यांनी आरती केली जाते आणि त्यानंतर जो हा घट आहे तो हलवला जातो. आणि घट हलवल्यानंतर तो उपवास जो आहे तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्यात किंवा नवमीचा म्हणजे 9 दिवसाचे उपवास असतील तर ते सोडले जातात. पुरणाच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे, तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवायची पद्धत असेल तर तो पदार्थ तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही घटासाठी बनवू शकता आणि तो दाखवू शकता. त्याचनंतर तुमचे जे घट आहे ते हलवू शकता. आता इथे पुरणाचे दिवे बनवण्याबाबत सुद्धा प्रश्न येतो की पुरणाचे जे दिवे किती बनवायचे. तर इथे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे, तुमच्या घराण्याप्रमाणे, तुमच्या घरामध्ये जर पुरणाचे 11 दिवे बनवायची पद्धत असेल तर तुम्ही 11 बनवा. तुमच्याकडे 16 दिवे बनवायची पद्धत असेल तर तुम्ही 16 बनवा. तुमच्याकडे 21 दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही 21 पुरणाचे दिवे बनवा आणि त्यांनी आरती करा. त्याच्यानंतर घट हलवा. समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून बनवू शकता, परंतु कोणताही एखादा काही ना काही गोडाचा पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे. त्या दिवशी गोडाचाच नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे. मग तुम्ही खीर करा किंवा मग शिरा करा किंवा काही तुमचं
दुसरा गोड नैवेद्य करू शकता. अगदी काही शक्य नाही तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे, पण असा प्रयत्न नक्की करा. घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे, 5 मुले बोलवायची आहेत किंवा 5 जे माणसे आहेत तर ते बोलवायचे आहेत. त्या 5 मुलांना त्या घटाला हात लावायला सांगायचं आहे. तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याचप्रमाणे हा घट 5 वेळा उचलून खाली ठेवायचा आहे. त्यावेळी प्रत्येक वेळा आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे, जसं की आई राजा उदे उदे तुळजा भवानी माता की जय. तो 5 वेळा खालीवर उचलून खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा तुमचं नाव घेऊन अशा प्रकारे घट हा जो आहे तर तो हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकवून ठेवायचा आहे. आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून तो गोडाचा पदार्थ केलेला आहे तर तो देऊ शकता. काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडाकणी पण दिले जातात. तसेच काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो. तर अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे तर तो हलवायचा आहे. आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा ते बघूयात. यंदा महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची 8वी माळ ही आहे ती 30 सप्टेंबर 2025 रोजी वार मंगळवारी आलेली आहे. महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची 9वी माळ आहे ती 1 ऑक्टोबर रोजी वार बुधवार या दिवशी आलेली आहे. आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो 2 ऑक्टोबर रोजी गुरुवारी आलेला आहे. आता तुमच्याकडे उठता बसता किंवा धरण पारण उपवास करण्याची पद्धत असेल, तुमच्याकडे उठतानाचा उपवास किंवा पारणाचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या 8व्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा 30 सप्टेंबर मंगळवारी करून 1 तारखेला तुम्हाला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे. आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजे 9व्या माळेला तो तुम्हाला उपवास करायचा आहे. 1 ऑक्टोबर रोजी धरायचा आणि 2 ऑक्टोबर रोजी गुरुवारी म्हणजे दसऱ्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे. आता घट हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर उपवास हा सोडावा. उपवास सोडताना आपल्याला जास्त तेलकट असे पदार्थ जास्त खाणे टाळायचे आहे. उपवास सोडताना सात्विक अन्न पदार्थ आपल्याला खायचे आहे. जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवले असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही तेच ताट जे तुम्ही घटाला दाखवलेलं आहे तर तेच तुम्ही उपवास सोडण्यासाठी घ्यायचं आहे. किंवा जो गोड पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे, घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे, तोच पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकता. शक्यतो कांदा लसणाचा वापर आपण त्या अन्न पदार्थामध्ये टाळायचा आणि तसेच अन्न पदार्थ बनवून आपल्याला त्यावरती उपवास हा सोडायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला उपवास सोडताना त्यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थाचा वापर करायचा नाही. लिंबू चिरणे किंवा लिंबू पिळणे अन्न पदार्थामध्ये तर हे देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. तरी या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना नक्की याचं पालन करायचं आहे. आता बघूयात कडाकणी कधी करायची आणि घटाला ती कधी बांधायची. तर कडाकणी म्हणजे काय, तर ती गोड पदार्थ असतो, त्या गोड पुऱ्या असतात. अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात. बऱ्याचशा घरामध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात, तर काही घरामध्ये गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून या कडाकण्या बनवल्या जातात. त्याचबरोबर देवीला या पिठाच्या 5 सहभागी अलंकार देखील बनवले जातात, म्हणजे जोडवी, वेणी, फणी, पान, सुपारी, त्याचबरोबर कुंकवाचा करंड असे विविध सौभाग्याचे अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवले जातात. त्याचबरोबर कडाकणे असते तर ते गोड अशी पुरी देखील असते, त्याची माळ देखील देवीला अर्पण केली जाते आणि तो नैवेद्य दाखवला जातो. तर हा कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी 5व्या माळेला दाखवला जातो, काही ठिकाणी सप्तमीला म्हणजे 7व्या माळेला, काही ठिकाणी अष्टमीला, तर काही ठिकाणी महानवमीला या कडाकणीचा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो. ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याप्रमाणे आपल्याला कडाकणी बांधायची आहे आणि त्याच माळेला त्या घटाला अर्पण करायचे आहे किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही त्या कडाकण्या अर्पण करू शकता. बघा, ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत आहे तसेच कडाकणी बांधायची आहे आणि त्याच माळेला तुम्हाला घटाला बांधायचे आहे किंवा देवीला ते अर्पण करायचे आहे. तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचे कडाकणी बनवू शकता, पण जशी पद्धत आहे तशीच कडाकणी बनवून ती तुम्ही देवीला अर्पण करायचे आहे. जे 5 सौभाग्य अलंकार केलेले असतात देवीला ते देखील त्या कडाकण्याबरोबरच आपल्याला त्या माळेमध्ये बनवायचे आहेत, ओवायचे आहेत आणि ते देवीला त्याची माळ अर्पण करायची असते. आता देव हे कधी हलवायचे किंवा उठवायचे असतात, तर बघा, घट हे महानवमीला उठवले जाणार आहेत, म्हणजेच हलवले जाणार आहेत. म्हणजे 1 ऑक्टोबरला बुधवारी हलवले तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दसऱ्या दिवशीच विजयादशमी दिवशी देव हे हलवायचे आहेत आणि देवांची पूजा ही दशमी दिवशीच म्हणजे विजयादशमीला दसऱ्या दिवशीच
करायची असते। जे देव आपण पानांवर बसवलेले असतात, घटी बसवलेले असतात, तर ते पान आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे असतात। आणि विजयादशमी दिवशी, दसऱ्या दिवशी आपल्याला देवांची पूजा जी आहे तर ती करायची असते। पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। त्यानंतर बघा, जो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातले जे पाणी आहे तर ते घराच्या बाजूला झाडे असतील तर तिथे तुम्ही अर्पण करा। त्यासोबतच थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं, कारण 9 दिवस त्यामध्ये देवी तत्व हे उतरलेले असतं। आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो। आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती, वाईट बाधा निघून जाते। त्यामुळे आपल्या घरामध्ये ते शिंपडायचं आहे। ज्या सगळ्या माळांची, विड्यांची पानं वगैरे जे आहेत असतील ते सगळं निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। बाकी देव जे आहे ते आता नवमीच्या दिवशी जर तुमच्याकडे घट हलवले असतील तर देवपूजा आहे ते दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी केली जाते। आता जो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा बघा, जरी तुम्ही घट हलवलेले असतील तर देखील तो अखंड दिवा आहे तर तो हाताने विझवायचा नाही किंवा पुंकर मारून विझवायचा नाही। त्याचा तो स्वतःहून मालवला पाहिजे, शांत झाला पाहिजे। बघा, स्वतः आपल्याला ही चूक करायची नाही की आपण स्वतः विझवतो आणि आपण दिवा घट उठवलेले आहेत, हलवले आहेत, तर आपण अखंड दिवा तुम्ही थोडासा बाजूला ठेवू शकता। जर तुम्हाला देवपूजा वगैरे तिथे करायची असेल तर तो स्वतः आपल्याला विझवायचा नाही आणि तो जेव्हा स्वतःहून विझेल तेव्हा तो आपल्याला स्वच्छ घासून पुसून ठेवून द्यायचा आहे। आधीच तुम्ही थोडंसं तेल कमी टाकायला सुरुवात करा, म्हणजे दसऱ्या दिवशीपर्यंत ते तेल पुरेल। या पद्धतीने म्हणजे तो दिवा शांत होईल, मालवेल। घट हलवताना तो अखंड दिवा थोडासा उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे, उचलायचा आहे। घट उठल्यानंतर आता मी सांगितलं पाण्याचं काय करायचं। त्याचबरोबर जे 1 रुपयाचं नाणं आपण घटामध्ये टाकलेलं असते ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। बाकीचे जे साहित्य आहे, त्या माळा आहेत, फुलांची जी माती आहे, घट आहे, जे काही घटक साहित्य आहे ते घटासाठी वापरलेले जे तर ते सर्व आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे। आणि बघा, घटासोबत तुम्हाला दही भात देखील थोडासा विसर्जित म्हणजे त्याचबरोबर सोडायचा आहे। त्याचबरोबर एक 2 चुका भरपूर जण करतात, ते म्हणजे तो जो घटाचा नारळ असतो, श्रीफळ आपण ते ठेवलेला असतो देवी स्वरूप म्हणून, ते बरेच जण तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद म्हणून खातात। पण बघा, आपल्या देवीचे स्वरूप म्हणून आपण तो नारळ पुजलेला असतो, त्यामध्ये देवी तत्व उतरलेले असते आणि त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद करून खाणे हे तुमच्या घरानुसार ठरवा। तो नारळ फोडून खात नसतील तर तुम्ही काय करायचा, तो नारळ देखील तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। आमच्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो, तो फोडून खाल्ला जात नाही। किंवा तो नारळ तुम्हाला एखाद्या मातीमध्ये रोवून त्याचे झाड सुद्धा तुम्ही लावू शकता आणि ते देवी तत्व आपल्या घराच्या आजूबाजूला आणि आपल्या घराजवळ राहील अशा पद्धतीने तुम्ही आजूबाजूला तो नारळ लावू शकता। कारण आपल्या कुलदेवी स्वरूप म्हणून माता आपण तो पुजलेला असतो। दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, अखंड दिवा आपण विझवायचा नाही। तोपर्यंत सुरू असेल तोपर्यंत तसाच सुरू राहू द्या, काही हरकत नाही। तो अजून 1 दिवस राहिला आहे, दिवा तसाच तेवत आहे, काय हरकत नाही। पण तो स्वतःहून तुम्ही अजिबात विझवू नका, पुंकर मारू नका। आणि तिसरी गोष्ट म्हणजे कलशातील पाणी असतं तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचं आहे, फक्त तुळशीच्या झाडाला नाही। तर बघा, या वर्षीचा घट कधी उठवायचा याविषयीची अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगितली आहेत। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद।